भाजप वगळता पुणे शहरातल्या सर्वच राजकीय पक्षांचा ज्याला विरोध होता तेच अखेर घडलं। खडकवासला कालव्याचं पाणी पातळीत झालेली वाढ हेच सांगतेय। जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूरला 1 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय अखेर जिल्हा प्रशासनाने घेतलाय। मात्र पुणे महापालिकेचा त्याला विरोध आहे। त्यातून पालकमंत्री विरुद्ध महापौर असा वाद पेटला। सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मनसे आणि शिवसेनेनेही या वादात उडी घेतली। दौंड आणि इंदापूरला पिण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी टँकर किंवा रेल्वेने देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती। त्याकडे साफ दुर्लक्ष करत पालकमंत्र्यांनी स्वतःचा निर्णय रेटून नेला। पुणे शहराचे पालकमंत्री ते सध्या मालकमंत्री झालेले आहेत। यांना देवाने गणपतीरायाने सुबुद्धी देव आणि पुणेकरांचं हक्काचं पाणी हे त्यांनी पुणेकरांना ठेवावं। त्यांनी मनमानीपणाने त्यांचा कारभार करू नये अशा तऱ्हेची सुबुद्धी त्यांना गणपतीरायाने द्यावी। ग्रामीण भागाला आजवर सोडलेल्या पाण्याचा हिशेब पुणेकर मागतायत। पुण्यातून सोडलेलं पाणी दौंड इंदापूरला जाण्याआधीच कुठेतरी मुरत असल्याची ओरड आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागाला कालव्यातून पाणी सोडल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होण्याची शक्यता आहे। त्याशिवाय आरक्षित पाण्यापेक्षा जवळजवळ दुप्पट पाणी दौंड इंदापूरसाठी सोडण्यात येत आहे। त्यामुळे यंदाचा पाऊस वेळेत न आल्यास पुणे शहराच्या पाण्याचं नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे। असं असताना पुण्यावर वाढीव पाणी कपात न लादता शहराला जुलै अखेर पुरेल अशा रीतीनं पाण्याचं नियोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर दौंड इंदापूरला पाणी सोडण्याचा निर्णय आपलाच असल्याचं सांगत त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावरील पुणेकरांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला। दौंड आणि इंदापूरसाठी 1 टीएमसी पर्यंत पाणी सोडण्याची परिस्थितीमध्ये आज आपण आहोत। 1 टीएमसी पर्यंत पाणी सोडताना सुद्धा एवढा मात्र निश्चित आहे की पुणे महानगरपालिकेसाठी उपलब्ध होणारे पाणी साठेला आम्ही अजिबात हात लावत नाही। सुमारे 220 किलोमीटरचं अंतर पुढील 5 ते 6 दिवसात कापून हे पाणी दौंड इंदापूरला पोहोचणार आहे। त्याचा अपव्यय होऊ नये याची खबरदारी जिल्हा प्रशासनानं घेतली आहे। असं असलं तरी हा वाद कायमस्वरूपी मिटण्याची चिन्ह नाही, कारण तो केवळ ग्रामीण विरुद्ध शहरी एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही। शहरासह जिल्ह्याचं राजकारण त्याच्याशी निगडीत आहे आणि म्हणूनच खडकवासल्यातून पाणी सोडताना हत्यारबंद पोलिसांचीही कुमक तैनात करावी लागली। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।